सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आजच्या या श्री दत्त जयंती, श्रीमद भगवत गीता जयंती व संन्यास समारंभ या कार्यक्रमाची ही धर्मसभा इंगोलीकर बाबांच्या सूचनेने आम्ही या ठिकाणी पोहोचलो। तर पहा, मला असं वाटतं वास्तविक आपला कार्यक्रम श्रीमद भगवत गीता जयंती, श्री दत्त जयंती आणि दीक्षा समारंभ या तीन मुद्द्यावर थोडं थोडं का होईना, पण सभाच त्याची आहे, पोळीच त्याची खायची आहे, तर टाळी वाजवावीच लागल। ज्याची खाव पोळी त्याची वाजवाव टाळी। पण या तीनही गोष्टीचा विचार करता श्री दत्त जयंती म्हणा की श्रीमद भगवत गीता जयंती म्हणा, कोणताही धर्म जरी असेल, धर्मग्रंथ, परमेश्वराचा अवतार, त्यांचा जो खटाटोप आहे तो एवढ्याचसाठी आहे की जीवानं अनुसरावं। म्हणून मला असं वाटतं प्राधान्य पहिल्या अनुसरणाला द्यावं। तरी पण एक प्रश्न उपस्थित राहतो की जगामध्ये आज एवढे ग्रंथ आहेत आणि रोज त्याची निर्मिती होते ग्रंथाची, काही कमी नाही आहे ग्रंथाची। पण जगात असा कोणताही ग्रंथ नाही का त्या ग्रंथाची जयंती साजरी केली जाते। फक्त एकच ग्रंथ आहे, तो म्हणजे श्रीमद भगवत गीता। मग याच ग्रंथाची जयंती का साजरी होते, याचं उत्तर पहिले आपण इथून जाताना घेऊन गेलं तर काहीतरी नेलं कार्यक्रमात। एवढे पुस्तक आहे, एवढे ग्रंथ आहे, कोणाची जयंती साजरी होत नाही, कोणाला माहिती नाही हे पुस्तक कधी तयार झालं। पण याच ग्रंथाची का, पहिला प्रश्न मनामध्ये येऊ द्या। तर जगात जेवढे पुस्तक आहे, जेवढे ग्रंथ आहे, त्या पुस्तकामध्ये जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जर आपण केलं, काही पुस्तकं अर्थार्जनाची आहे, पैसा कसा कमवायचा, काही पुस्तकं मनोरंजनाची आहे, त्या पुस्तकात जे सांगितलं गेलं तसं जर आपण अनुकरण केलं तर ते आपल्याला कर्माच्या बंधनात टाकते, नरकाला देते। नरकाला जाणं हे दुःखाची गोष्ट आहे आणि दुःखाचा सोहळा कोणी साजरा करत नसतो। इतर पुस्तकामध्ये जे आहे ते बंधनात टाकणार आहे, नरकाला नेणार आहे, म्हणून त्याची जयंती कोणी साजरी करत नाही। पण श्रीकृष्ण परमात्म्यांनी जे दिलं, काय दिलं, द्वापरी कृष्ण राये राजविद्या गीता दाये, श्री मुखे दाना केली गीता कामधेनु माये। ती गीता काय आहे, ही जी गीता ही काय आहे, म्हणून आमच्या पूर्वश्री आचार्य कैश्वरवास सांगतात की गीता काय आहे। ते ब्रह्मविद्येचे निधान, देहो निसन्निधान, फेडिले भवबंधन, तेने श्रीकृष्ण राय। त्या गीतेमध्ये जे आहे त्याप्रमाणे जर आपण वागलो तर ते आपल्याला कर्माच्या बंधनातून सोडतं, नरकापासून रक्षण करतं। आणि नरकापासून रक्षण होणे, कर्माच्या बंधनातून सुटणे हा आनंद आहे आणि आनंदाचा सोहळे सगळ्यात साजरे करतात। म्हणून कर्माच्या बंधनातून सोडवणारा तो ग्रंथ आहे, म्हणून त्याची जयंती साजरी होते। कर्माच्या बंधनातून जर आपल्याला सुटायचं असेल तर काही गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचे आहे आणि त्यासाठी आम्ही अतिशय भाग्यवान आहोत की आम्हाला परमेश्वरी तत्वज्ञानाचा मार्ग भेटलेला आहे, परमेश्वरी धर्म भेटलेला आहे। पण ही आमची पूर्वजन्माची शिदोरी आहे, शिदोरीवर जन्म निघू शकत नाही। कुठंतरी आपल्याला पुढे वाटचाल करणं गरजेची आहे आणि त्यासाठी हा जो महिना चालू आहे ना, मार्गशीर्ष, हा मार्गशीर्ष महिना श्री दत्तात्रय प्रभूंचा महिना म्हणून ओळखतात। आणि श्री दत्तात्रय प्रभूंचा महिना कोणाजवळून काहीतरी शिकण्याचा आहे। श्री दत्तात्रय प्रभूंनी आपली जी
जी पद्धत आहे श्री दत्तात्रय प्रभूची ज्ञान निरूपणाची ती जराशी वेगळी आहे. श्री दत्तात्रय प्रभूंनी काय केलंय, तुम्ही ज्याच्यामध्ये राहता तितकेच 24 उचलले त्यालाच श्री दत्तात्रय प्रभूचे 24 गुरु म्हणतात. वास्तविक परमेश्वराला गुरु करायची काही गरज नाही, तेच तर साऱ्या जीवाचे गुरु आहे. म्हणून ते सांगतात याचे वर्तन ते मग मोक्ष साधन मनोनी देवनी अवधान मी शिकता झाला. हे 24 मी तुला जे सांगितले यांच्या ठिकाणी जो गुण आहे तो गुण जर तू आत्मसात केला तर तुझ्या मोक्षाचं साधन होऊन जाईल. ते येण्याची अर्थी मज गुरु बोली जती येरवी जीवा गुरु ज्ञानपथी ईश्वर तो. या जीवाचा या ज्ञानपथावर जर कोणी गुरु असेल तर तो परमेश्वरच आहे. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. मग त्या श्री दत्तात्रय प्रभूंनी जे सांगितलं तर मी जास्त वेळ घेणार नाही आहे, तुमच्या वेळेच्या अभावी थोडक्यात सांगतोय. दत्तात्रय प्रभूंनी सांगितलं कोणाकडून काहीतरी शिकायचंय आणि चांगलं शिकायचंय, वाईट नाही. प्रत्येकाच्या ठिकाणी चांगला आणि वाईट आहे. एक परमेश्वर जर सोडला तर जगात निर्दोष काहीच नाही. आणि अशी कोणतीच गोष्ट नाही जगात का ते 100% वाईटच आहे असं काहीच नाही. एक परमेश्वर सोडला की जे 100% निर्दोष आहे आणि अशी कोणतीच गोष्ट नाही का जे 100% वाईट आहे. अहो तुमच्या घरात 4 वर्षाच्या अगोदर बंद पडलेलं घड्याळ जरी असेल ना, ते 4 वर्षापासून बंद पडलेलं घड्याळ सुद्धा दिवसातून 2दा राईट टाइम दाखवते का नाही दाखवत? कसं काय 100% वाईट आहे? काही नाही. फक्त आपल्याला श्री दत्तात्रय प्रभूंनी सांगितलं या पृथ्वीकडून काय शिकायचं आहे, तर या पृथ्वीकडून क्षमा गुण शिकायचं आहे. परी ऐसे भूपाळा मी क्षमेचा निर्वाळा आदरे शिकिला विश्वंभरे पासून. या पृथ्वीपासून क्षमा कशी असावी हे शिकायचं आहे. आणि ते का गरजेचं आहे शिकणं. आम्ही अनुसरतो, दीक्षा घेतो. आता इथं गीताचार्य बाबा बसलेले आहेत, त्यांच्यासमोर मी काय बोलावं, मला तर गीता येतच नाही. आपलं तर नेहमीच सांगणं असतं. आणि त्याच्यात दुसरी गोष्ट अशी, या विद्वान शास्त्रीय लोकांच्या कचाट्यात सापडलो. हा आपलं असलं तर मग करतो आपण ठोकाम टाकी. पण त्या गीतेमध्ये अनेक कारण अर्जुनानं श्रीकृष्ण देवाला सांगितले, मी का युद्ध करत नाही. एवढे सुंदर कारण सांगितले, पण श्रीकृष्ण देव काहीच बोलत नाही. शेवटी अर्जुन देव सरळ शरणागती पत्करतात आणि म्हणतात पहा या जीवाला हे समजत नाही आपण कोणासोबत बोलतोय. श्रीकृष्ण महाराजांसोबत बोलताना अर्जुन सांगतो, श्रीकृष्ण देवाला न्याय देऊन सांगतात की एखादा धनाढ्य माणूस असतो ना, त्याच्यात जवळ धन खूप असतं पण कृपण दोषामुळे तो ते धन खर्च करू शकत नाही. तसं माझ्याजवळ ज्ञान खूप आहे पण मी नातेवाईकाच्या ममतेनं मोहित झाल्यामुळे मला चांगलं काय वाईट काय समजत नाही. म्हणजेच मी त्यागला नाही. मी ज्ञानी आहो, फक्त नातेवाईकाच्या ममतेनं मला समजत नाही आहे माझं भलं कशात आहे. तसं आम्ही परमेश्वराला अनुसरतो, दीक्षा घेतो, पण हा आम्ही सोडलेला नाही. आणि मी सोडला नाही म्हणून सगळे प्रॉब्लेम पुढे मार्गात गेल्यावर येतात. हे सगळे प्रॉब्लेम काय आहे? मी काय कमी आहे का? आम्ही ऐकतोय डायलॉग, मी काय कमी आहे काय? 18 एकर सोडून आलो, मी काय कमी आहे काय? माझा पोरगा इंजिनियर आहे, मी काय कमी आहे काय? कर्मराटीत असतानाच मला एवढं ज्ञान होतं. हा मी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आपल्याला पुढे जाता येणार नाही धर्मपथावर. आणि हा मी तोपर्यंत जाणार नाही जोपर्यंत अहंकार आहे. आणि जोपर्यंत तुमच्या ठिकाणी अहंकार आहे तोपर्यंत तुम्हाला क्षमाही करता येणार नाही कोणाला. आणि क्षमा जोपर्यंत करता येणार नाही
तोपर्यंत परमेश्वराच्या वाटेवर चालताही येत नाही. म्हणून सगळ्यात पहिले ह्या मी बाजूला ठेवा. परमार्गामध्ये जर वाटचाल करायची आहे, परमेश्वराच्या मार्गावर जर वाटचाल करायची आहे ना, तर या मीला खतपाणी घालणारा अहंकार आणि गर्व, दैव राहटीवर सगळ्यात मोठी जर कोणती अडचण असेल तर ती आहे अहंकार आणि गर्व. आणि तो कशाचा येईल याचा कुठेही अंदाज नाही. आमच्याच गोष्टीचा अहंकार येतो असं नाही, तो कशाचाही येऊ शकतो. आम्ही आता पदयात्रेला गेलेलो, एक असे थोडे अशक्त होते, पण त्यांनी हिंमत केली. 10 दिवस 11 दिवस कंटिन्यू चालले. 11व्या दिवशी बोलताना म्हणतात, 11 दिवसात एक दिवसही गाडीत बसलो नाही बाबू. 11 दिवसात एक दिवसही गाडीत बसलो नाही. ठीक आहे. दुसरा एक होती, म्हणजे 11 दिवसात एक दिवसही पैदल चालली नाही, प्रत्येक स्थानावर गाडी होती निघाले. कशाचा येईन सांगताच येत. म्हणून सगळ्यात पहिले जर परमेश्वरी मार्गावर पुढे वाटचाल करायची आहे तर श्री दत्तात्रय प्रभूपासून हे शिका का कोणालाही आपल्याला क्षमा करता आली पाहिजे. आणि त्या क्षमेसाठी अहंकार आणि गर्व बाजूला ठेवा. लक्षात येत नसन अहंकार काय गर्व काय, जर कोणाला राग येत नसन तर थोडक्यात सांगू. राग नाही येणार ना कोणाले. गर्व म्हणजे काय आणि अहंकार म्हणजे काय. आमच्या शास्त्रीय परिभाषेमध्ये गर्व त्याला म्हणतात बांधल्या गुणाची ती गारवी. हाय थोडस दाखवते लय मोठा. हे लक्षात नसून राहत ना तर सारखं लक्षात ठेवा. गर्व म्हणजे काय. कुणब्याच्या घरी दीड जाणार, कुणबी चालला होता ना, गर्व. अरे का बोल द्यायची इच्छा नाही काय, बंद करतो. समजला काय गर्व कशाला म्हणतात. गर्व पहिलेच म्हटलं कोणाला राग येत नसन तर सांगतो. आणि अहंकार म्हणजे काय. याची काही माईकवाल्याची इच्छा नाही. लक्षात आलं गर्व कशाला म्हणतात. हाय येतकुस दाखवून राहिला एवढा मोठं. अहंकार म्हणजे काय. दोनही गोष्टी सोडायच्या आपल्याला, विरोध म्हणून सांगत नाही. अहंकार त्याला म्हणतात नसल्या गुणाचा तो अहंकार. ही शास्त्रीय परिभाषा झाली. काहीच नाही आहे पण फालतूच आकडून राहिला. मग लक्षात ठेवायसाठी लागत असेल तर दुसरंही लक्षात ठेवा. घरी नाही दाना मले बाजीराव म्हणा, हे अहंकार. एकदम सोप्या व्याख्या घेऊन जा. घरी नाही दाना मले बाजीराव म्हणा, हा अहंकार आहे. हा गर्व अहंकार तुम्ही जोपर्यंत सोडणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला कोणाला क्षमाच करता येणार नाही. आणि क्षमा करता येणार नाही. तुम्ही मार्गात जरी गेले आणि कोणाचा पाय जरी लागला तरी भांडण केल्याशिवाय राहणार. समजत नाही का तुले. साधूले पाला लात मारत असते काय. कुठं फेडशील बाप. अरे बाबा तो कुठं फेडून तो पहिन ना. तू बोलून त्याचं मन दुखून राहिला, तू कुठं फेडशील. म्हणून सगळ्यात पहिले ही गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला इथून जे जायचं आहे ते आमच्या देवानं फार श्रेष्ठ तत्वज्ञान दिलेलं आहे आम्हाला. जगाच्या पाठीवर आगळं वेगळं सगळ्या जगातल्या धर्मग्रंथांना एक तत्वज्ञान दिलं. काय दिलं. सत्य बोलावं. पण आमचे साधनदाते स्वामी श्री चक्रधर महाराज त्याच्या पुढे गेले. सत्य बोलावं हे जरी खरं असलं ना पण त्याच्या पुढे जाऊन स्वामी काहीतरी वेगळं सांगतात. या
जे मार्ग आहे ना, मार्गाचे बाबा लोक, मार्गाचा बाबा होणं म्हणजे हॉट सीट आहे, साधं समजू नका त्याच्यावर बसणं. त्याच्यासारखे दुःख मार्गात राहणाऱ्या कोणाच भिक्षुकाला नाहीये. हे फक्त तोच सांगू शकतो जो मार्ग सांभाळतो. कारण मार्गात राहणाऱ्याला जागा आहे, काही झालं तरी बाबा हिनं असं म्हटलं, पण बाबाले जे दुखते बाबानं कोणाला सांगा. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांनी मागही दीक्षा घेतली ती आज घेतली, सत्य बोलावं हे खरं आहे. पण अनेकांना बिलकुल असतात त्यांचं ठासून, मला कोणाशी काही घेणं देणं नाही, मायाला खरं आहे ना मी अशीच बोलीन, मला काय डर आहे. अरे बाबा हो तुझं खरं आहे, 100% खरं आहे, पण तसं नाही बोलता येत. स्वामी श्री चक्रधर महाराजांनी या बोलण्याविषयी 2 कढया ठेवलेल्या आहेत. सगळ्या धर्मानं एकच ठेवली, खरं बोलावं, पण स्वामींनी 2 ठेवल्या. कशा? तुमच्या घरी कोणीतरी पाहुणा आला आणि तुम्ही मैद्याची जिलबी खाल्ली तेलाच्या कढईतून, ते जिलबी आहे हे खरं आहे ना, तेलाच्या कढईतून काढली ते जिलबी आहे हे खरी आहे, पण तशीच जर पाहुण्याच्या पानावर वाढली त्याला आवडते काय ते? त्याला ते आवडत, तो तोंड भरून म्हणणार नाही तुम्ही मनापासून पाहुणचार केला म्हणून. हे खरं आहे, ते जिलबी आहे. जोपर्यंत ते जिलबी साखरेच्या पाकात बुडवत नाही तोपर्यंत ते पाहुण्याला आवडत. तसं स्वामी श्री चक्रधर महाराजांनी 2 कढया ठेवलेल्या आहे. एक कढई सत्यार जवा व्हावे, खरं बोलावं, आणि दुसरी कढई प्रिय वक्ता व्हावे. जोपर्यंत तेलाच्या कढईतून काढलेलं बोलणं साखरेच्या कढईत बुडवत नाही ना तोपर्यंत तुमचं बोलणं लोकांना आवडणार नाही. म्हणून काढून टाका हे मी खरं बोलतो म्हणून मी काही बोलीन, बिलकुल नाही. जर तुम्हाला परमार्गामध्ये वाटचाल करायची आहे तर काय करायचं आहे, आपलं बोलणं दुसऱ्याला रुजलं पाहिजे, रुचलं पाहिजे, याचं भान ठेवून पुढे चला. नाही तर भांडणं व्हायला काही उशीर नाही. हे आपल्याला श्री दत्तात्रय प्रभू महाराजांकडून शिकायचंय. श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी पाण्याला सुद्धा गुरु मानलेलं आहे. थोडक्यात काय शिकायचं पाण्यापासून? पाणी जसं आपण स्वतः शुद्ध असून अनेकाला शुद्ध करणार आहे, तसं किमान दीक्षा घेतल्यानंतर तरी आपण आपला आचार किमान लोकांना दिसणार तरी एवढा तरी आपण जो वेश धारण केलेला आहे त्या वेशाचा मान ठेवून तरी, कारण हा साधा नाही. हा जो वेश अंगावर घेतला ना ठीक आहे, सोंग आहे, पण सोंग सुद्धा खरं करायचंय, कारण ह्या वेशात हा वेश सुद्धा आपलं रक्षण करतो. एक साधू असतो, त्या साधूला त्याचे शिष्य भेटतात, शिष्यग्रस्त असतात. म्हणतात बाबाजी, म्हणते काय रे, म्हणते एक भल्ला मस्त धार्मिक शिन्मा लागला, भल्ला मस्त शिन्मा लागला, धार्मिक आहे ना, काय होते? मग आता गुरुचं मन विचलते, म्हणते चल जाऊ. मग गुरु गेला, शिष्य सांगा शिन्मा पाहिले, टाकीजवळ गेल्याबरोबर सगळे लोक पाहून राहिले, बाप्पा साधू शिन्मा पाहायला चालला, बाप्पा साधू शिन्मा पाहायला चालला. शेवटी साधूला लाच पडली, शिनिमा सोडून त्याला वापस या लागलं. कोण आणलं त्याला वापस? वापस कोण आणलं त्याला? त्याच्या अंगावर जो वेश आहे त्या वेशानं त्याचं रक्षण केलेलं आहे. हा वेश तुमचं रक्षण करणार आहे, एवढं भान ठेवा. या वेशाचं सोंग टिकवायचंय. एक राजा होता, त्याच्या ठिकाणी एक बहुरूपी होता. तो त्या बहुरूपेला म्हणते, गड्या तू असं काहीतरी कर, असं एखादं सोंग कर का मी सुद्धा भुललो पाहिजे, मला सुद्धा ओळखून आलं पाहिजे. तो बहुरूपी म्हणते ठीक आहे, पाहू आपण कधीतरी, असं म्हणते, तो गायब होऊन जाते. तो बहुरूपी डायरेक्ट 12 महिन्यानं
त्या राजाच्या राज्यामध्ये झाडाखाली एक साधू येऊन बसते, फक्त अंगावर एक लंगोटी, बाकी कोणाचं पैसे घेत नाही, कोणाचं काही नाही, कोणाचं काही नाही. मोठे मोठे लोक जाते, राजाचे मंत्री जाते, त्याच्या धनाले हात लावत नाही, कणाले हात लावत नाही. त्याची कीर्ती पसरली सगळीकडे. राजाच्या कानावर गेली, राजा गेला, राजानं साधू पाहिला, एकदम राजा दिपून गेला. असं साधूच पाहिला नाही मी जन्मात. राजानं 5 लाख सुवर्ण मोहरा त्याच्या चरणावर ओतल्या. तो म्हणते नाही, आम्ही साधू आहो, उचलतोय पैसे, आम्हाला काही काम नाही. राजानं पैसे उचलले, वापस आला. दुसऱ्या दिवशी बहुरूपी राजाच्या दरबारात. म्हणे राजा द्या बक्षीस. म्हणे कायचं बक्षीस रे? म्हणे काल ज्या बहुरूप्याला भेटले ना तुम्ही साधूले, तो साधू गिधू काही नाही, मीच होय बहुरूपी. तुम्ही सांगितलं होतं ना का मी, तुम्ही सुद्धा ओळखलं नाही पाहिजे, केलं मी तसं सोंग पा. साधू म्हणे, तू राजा म्हणे खरा आहे राजा, तो याला नाही ओळखलं मी तुले. पण का बे म्हणे मूर्खा, आता तू मला बक्षीस मागून राहिला, मी आता तुला देऊन देऊन काय देईन, 1000-2000 रुपये देईन. काल तर तुझ्या पायावर मी 5 लाख टाकले होते, तू घेतले नाही. म्हणे राजा, काल मी जे सोंग केलं होतं साधूचं, जो वेश धारण केला होता साधूचा, ते सोंग खोटं ठरलं असतं ना राजा, काल ते 5 लाख घेतले असते तर ते सोंग काय झालं असतं, खोटं ठरलं असतं. मला सोंग खोटं ठरू द्यायचं नव्हतं, म्हणून मी तुझ्या कालचे 5 लाख घेतले नाही. पण आज बक्षीस मागायले आलो. हा वेश आहे, हे सोंग आहे, हे सोंग आपल्याला खोटं ठरू द्यायचं नाही. आज भाग्यवान आहे ते जे परमेश्वराच्याकडे निघाले. आम्ही आता एका कार्यक्रमाला दिल्लीला गेलेलो, एक अतिशय धनाढ्य माणूस, त्याचा मित्र सोबत, पण त्या माणसानं दीक्षा घेतलेली. आणि त्याचा मित्र आला, एकदम अंगावरच चढला. तो काही लोक एकदम अंगावरच चढतात. क्या बेवकूफ लोग है वो, बोले तुम गाड़ी बंगला घर दार करोड़ों का कारभार छोड़ दिया और बन गया बोले सन्यास लेके फकीर. क्यों फकीर बन जाते? म्हटलं तुले उत्तर आता इथं देऊ का, घंटाभर मी स्टेजवर बोलणार आहोत, तिथं देऊ. तर प्रश्न उभा झाला की दीक्षा कोण घेतो. सगळ्यात पहिला प्रश्न, संन्यास कोण घेतो. दुसरा प्रश्न, संन्यास का घ्यावा लागतो. अनेक जण म्हणतात का हो बाबा, बाकीच्या धर्मात तर काही सांगत नाही संन्यास घ्यायले, ते तर मरेपर्यंत घरीच राहतात, मस्त नवरा बायको संगच फिरतात, साधू झाला वारकरी बाबा झाला तरी नवरा बायकोचं दोघातही पूजन करतात, मग आपल्या धर्मात कोण दीक्षा घ्यायला लागते. खरंच चांगला प्रश्न आहे. पहिला प्रश्न, संन्यास कोण घेत. कोण घेत. घरचेची मनाई असताना, घरचेचा विरोध असताना घरातून पळून कोण जात. अरे बोला ना, सगळेले समजलं, फक्त सरमून राहिल्या बोलाले. घरच्याचा विरोध असताना घरातून पळून कोण जात. जिचं कोणा सांग तरी प्रेम आहे, बरोबर का चूक. जिचं कोणा सांग तरी प्रेम आहे, तेच घरच्याचा विरोध असताना घरातून पळून जाते. तसं ज्याचं परमेश्वरावर प्रेम आहे तोच परमेश्वराला अनुसरू शकतो. इश्क आहे, मोहब्बत आहे. म्हणजे देशमुख सरनं मग हिंदी शेर सांगितले, मले आला जरशी कुर्मी आता. ये हकीकत नहीं है तो क्या है, ये हकीकत नहीं है तो क्या है, ये मोहब्बत नहीं है तो क्या है. अरे दे देते हैं पूरी जिंदगी उसे जिसे आज तक देखा भी नहीं है. नवरा बायकोला जन्म देतो, कमीत कमी बायको त्याच्या सोबत आहे. बायको नवऱ्याला देते, कमीत कमी नवरा तिच्या सोबत आहे. पण हात पठ्ठा ज्या परमेश्वराला अजून पाहिलं नाही, ज्या परमेश्वराचं अजून दर्शन नाही, त्या परमेश्वराला अख्खी जिंदगी द्यायला निघालेला आहे. ये इश्क नाही तो क्या है, मोहब्बत नाही तो क्या है. खरं प्रेम हे आहे. प्रेम तुमच्या संसारातही आहे, प्रेम कर्मराहाटीतही आहे, प्रेम दैवराहाटीतही आहे. पण दोन प्रेम दोन विरुद्ध दिशेचे आहे. कर्मराहाटीतल्या प्रेमाला काय म्हणतात इंग्रजीत. अरे आपलं भाषण नाही, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं ना, आपलं भाषण नाही, आपला संवाद असते. काय म्हणतात, येते का कोणाला तरी. प्रत्येकाला येते, फक्त तोंडाच्या बाहेर कसं काढा. का कोटीकर सर काय म्हणतात. लो हे कोटीकर सरनं सांगितलं. काय आहे त्याचं स्पेलिंग.
स्पेलिंग काय आहे त्याचं? LOV. कोण सांगते उभं राहून LOV ची डेफिनेशन? 101 रुपये बक्षीस. हा शब्द कसा बनला इंग्रजीत? जसा न्यूज शब्द बनला, 4 दिशेचे 4 अक्षर घेतले आणि न्यूज बनवला, नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ. तसा लव शब्द कसा बनला? काय आहे त्याची डेफिनेशन? सारा जग मरून राहिलं त्याच्या मागं, पण डेफिनेशनच माहित नाही. आज इथून ऐकून जा. यल, लेक ऑफ सारो, शब्दच तसा बनलेला आहे, दुःखाचा सरोवर. यल शब्दानं काय सांगितलं? दुःखाचं तळ. यल, लेक ऑफ सारो. ओशन ऑफ टिअर्स, अश्रूची नदी. जर तिच्यात पडले तर दुःखाचा सागर आहे, अश्रूची नदी आहे. व्हील ऑफ डेथ, मृत्यूची विहीर. आणि ई, एंड ऑफ लाईफ, जीवनाचा शेवट. ज्यानं शब्द बनवला त्यानंच सांगून ठेवलं हिच्यात पडले तर काय आहे. हिच्यात पडले तर दुःखाचा सागर आहे, अश्रूची नदी आहे, मृत्यूची विहीर आहे आणि जीवनाचा शेवट आहे. ते प्रेम कर्मरहाटीत आहे, दैवराटीतही प्रेमच आहे, पण ते ऊर्ध्व गतीचं आहे, ईश्वरीच आहे. त्याची डेफिनेशन वेगळी आहे. ते प्रेम सोडून या प्रेमाकडे यायचंय. याची डेफिनेशन काय आहे? याची डेफिनेशन आहे आनंदाचे डोही आनंद तरंग. डोही आनंदाचाच, त्या डोहामध्ये पाणीही आनंदाचंच, त्या पानावर उठणाऱ्या लाटाही आनंदाच्याच. तिथून निघून इकडे यायचंय. तोच येतो ज्याला परमेश्वराविषयी प्रेम आहे. दुसरी गोष्ट त्याला सांगितलं मी त्या मग, ये इश्क है जो ईश्वर से मोहब्बत करता है वही घर छोड़ के भागता है. कमबख्त, तूने कभी इश्क किया ही नहीं, तू क्या समझेगा, बैठ नीचे. बसला बिचारा खाली. दुसरी गोष्ट, एकानं उपस्थित केलेला प्रश्न मला महत्वाचा वाटला, की बाकी कोणता धर्म संप्रदाय संन्यास घ्यायला सांगत नाही, लेकरं बाया सोडायला सांगत नाही, आणि मानभावच का सांगतात? मानभावातच दीक्षा का? तर त्याचं कारण असे, जगातले बरेच तत्वज्ञान, काही तत्वज्ञान तर उघडपणे भोगवादाला मान्यता देतात. उघडपणे, चारवाक उघडपणे भोगवादाला मान्यता दिली. त्यानं तूप म्हटलं, पण आता तूप मागं पडलं. सरळ थोडक्यात सांगायचं, त्यानं हे सांगितलं, कर्ज काढा पण दारू प्या. अलीकडे रजनीश उघडपणे भोगवादाला मान्यता दिली. काही धर्मशास्त्रानं नाईलाजानं भोगवादाला मान्यता दिली. त्यांच्या लक्षात आलं, आपण कितीही डोकं आपटलो तर लोक काही ऐकत, मग त्याच्यापेक्षा देऊन टाक ना बाबा मान्यता. नाईलाजानं दिली. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर सांगतात, अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान. पहिला तर अभ्यासच कठीण आहे परमेश्वरीचा. यदा कदाचित एखाद्यानं केलाही तर त्याला ज्ञान होणं त्याच्याही पेक्षा कठीण. एखाद्याला ज्ञान झालंही, ज्ञानापरीस ध्यान, ज्ञानाही पेक्षा त्या परमेश्वराच्या ठिकाणी ध्यान लागणं त्याही पेक्षा कठीण आहे. एखाद्याचं ध्यान लागलंही एखाद्याचं ध्यान, त्याला ज्ञान झालं, परमेश्वराच्या ठिकाणी एकाग्र झाला, मग कर्मफल त्यागू. कर्मवसे जे प्राप्त झालेलं आहे, सत्ता, धन, पैसा, मुलं बाळ यांचा त्याग करणं त्याच्याही पेक्षा कठीण आहे. कायच्या पेक्षा? ध्यानापेक्षाही कठीण आहे. म्हणून त्यांनी पुढच्या वेळी हळूच टाकून दिलं, त्यागा परीस भोगू शांती सुखाचा. म्हणून तो त्याग करत बसल्यापेक्षा आपलं शांततेनं सुख घेतलेलंच. सगळे धर्मग्रंथ भोगवादाला मान्यता देतात, पण यात तत्वज्ञान आहे. माझ्या देवानं स्वामी श्री चक्रधर महाराजांनी सांगितलेलं 100% त्याग सांगणारं तत्वज्ञान आहे. त्याची परिसीमा देव सांगतात, जेने सबंधे विकारू उपजे तयाचाही असबंधू किजे. म्हणून हे तत्वज्ञानच त्यागाचं आहे. म्हणून आम्हाला दीक्षाही घ्यावीच लागते. दीक्षा घेतल्याशिवाय तो परमेश्वराचा होऊच शकत नाही.
दुसरी गोष्ट, 8 मिनिट बाकी आहे माझ्या ठरलेल्या वेळानुसार. दुसरी गोष्ट, मग हा विषय निघाला ग्रंथाचा. ग्रंथ अनेक असतात, पण धर्मग्रंथ तेही ईश्वरी मुखातून निघालेली वाणी, त्याचं सामर्थ्य काय असतं. आम्हाला कार्यक्रमाला गेल्यावर सांगितलं गेलं, तुम्ही या ठिकाणी देवाच्या लीळा सांगू नका, या ठिकाणी काही सांगू नका, या ठिकाणी फक्त महानुभावाचं तत्वज्ञानाचं वैशिष्ट्य काय आहे तेवढं सांगा. महानुभावाचं वैशिष्ट्य वेगळं कसं आहे तेवढं सांगा. मग त्यावेळेस मी एक मुद्दा त्यांना सांगितला की आता महाराष्ट्रात 2 वर्ष 4 वर्षाच्या अगोदर एक सिनेमा फार गाजला, त्याचं नाव होतं नटसम्राट. कोण पाहिला? लय जणांना पाहिला. सगळ्या महाराष्ट्राला वेळ लागलं होतं त्या सिनेमानं. ज्यानं पाहिला नसेल त्याच्यासाठी 2 मिनिटात त्याचं कथानक सांगतो की एक फार मोठा कलाकार असतो, एवढी मोठी प्रॉपर्टी कमावतो तो, एवढी मोठी इस्टेट कमावतो, पण गुलाल बुक्क्याप्रमाणे उधळून टाकतो. तो आपलं सगळं काही आपल्या पोराला आणि पोरीला समजतो. तो म्हणतो मला जीवनात काही कमी नाही, माझं पोरगा आहे, माझी पोरगी आहे. उरलेली प्रॉपर्टी पोराच्या आणि पोरीच्या नावानं करून देतो. प्रॉपर्टी पोराच्या नावानं करेपर्यंत सुनन पोरग मस्त होत. एकदा प्रॉपर्टी करून दिली मग सुनीच्या कुरकुरी सुरू झाल्या. आता हा मनस्वी माणूस, त्याच्याकडून सहन झालं नाही, पण पोरीच्या घरी गेला. पोरगी मोठी श्रीमंत होती. पोरीनं तिच्या बंगल्याच्या आउट हाऊस मध्ये मायबापाची व्यवस्था केली. त्याच्या उमेदीच्या काळामध्ये यानं आपल्या बायकोला 2 बांगड्या करून दिल्या होत्या. मला फक्त कथानक सांगायचंय, सिनेमा सांगायचा नाही. ताकद काय आहे माझ्या देवाची ते सांगायचंय. त्या आता याला पोरीच्या घरी कायमचं राहायचं नव्हतं. याला आपल्या मूळ गावी फक्त म्हाताऱ्याला म्हातारीला जायचं होतं. काही पैसे लागतील, घराची डागडुगी आहे, म्हणून त्यानं काय केलं, आपल्या उमेदीच्या काळात बायकोला 2 बांगड्या करून दिल्या होत्या सोन्याच्या. त्या बांगड्या विकतो आणि पैसे आणून घरी ट्रंकेत ठेवतो. नेमकं त्याच दिवशी काय होतं, ते पोरगी तिच्या नवऱ्याचं पगाराचं पाकिट तिच्या नवऱ्याच्या कोटातच ठेवते, विसरून जाते कुठं ठेवलं तर, दिसतच नाही तिले. मग तिला शंका येते, बाबा म्हणत होते मला गावले जायचं आहे, बाबानं तर नसून घेतलं. मग ती सुई शोधण्याच्या बहाण्यानं जाते बाबाच्या खोलीत, त्या ट्रंकेत पाहते, तिला पैसे दिसते. मग तिचं पक्क होते, माया नवऱ्याचं पाकिट माया बाबानं चोरलं. पक्क झालं तिचं. तो नोकर सांगायला येतो, त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं का रे याच्यासाठी पाहिली माया पोरीनं माई ट्रंक. आणि मग तो खूप त्रागा करतो. आता तो सांगायची वेळ नाही, असा त्रागा करतो. असे डायलॉग आहे ते का सारा महाराष्ट्राला वेळ लागलं. सगळा महाराष्ट्र ते डायलॉग बोलायला लागला, मी चोर आहे, मी चोर आहे, आपला बाप चोर आहे, आपली आई चोर आहे. मुख्य म्हणजे ती दोघे म्हातारडी आहेत, लुडी पांगडी आहेत. वडाऱ्यांनी अर्धावर चिरलेल्या डुकराचं धड नुसतं त्यांच्या तोंडावर गलिच्छ आरोपाचं शेण फेकलं तर ते आपलं काय वाकड करणार. फार सुंदर डायलॉग. सारा महाराष्ट्र प्रभावित झाला. तेवढ्यात ते पोरगी धावत धावत येते, कारण तिला ते पाकिट दिसते नवऱ्याच्या कोटात. ते पोरगी धावत धावत येते आपल्या बापाजवळ, म्हणते आप्पा मी चुकले, मला क्षमा करा, आपल्या लाडक्या कोकराला क्षमा करा. तोही डायलॉग फार सुंदर आहे. तो म्हणते खबरदार चांडाळनी पुन्हा त्या शब्दाचा उच्चार करशील तर. माझं एक सशासारखं पोरग होतं, कोकरासारखी पोरगी होती, ते माझं स्वप्न होतं. खरं म्हणजे ते माझं कोणीच कोणाचं नव्हतं. आधार पाठीवर घेणाऱ्या हत्तीला विचारून पहा, तो सांगेल कोणीही कोणाचं नसतं. आणि घर सोडतात बुडानबुडी. बुडाबुडी घर सोडतात, रस्त्यावर येतात. सारा महाराष्ट्र रडला सीन पाहून. पण सिनेमा पाहून एखाद्यानं तरी घर सोडलं काय? सोडलं काय एखाद्यानं तरी घर? हा प्रश्न होता माझा तिथं. का नटसम्राट त्यानं एवढं पोटाच्या तिळकीनं सांगितलं का पोरग कोणाचं नाही, पोरगी कोणाची नाही, यांच्या संसारात दुळबुळ करू नका, निघा. कोणातरी सोडलं? नाही सोडलं. एका नाही सोडलं. कारण ते मनोरंजनाचं साहित्य आहे. माझ्या देवानं 800 वर्षापूर्वी फक्त एकदा सांगितलं, स्वदेश संबंध त्याज्य. लाखोनी सोडलं आहे, हजारो सोडत आहे आणि पुढे लाखो सोडणार आहे. एका वाक्यात कोणतं साहित्य दमदार आहे?
कारण ते माझ्या देवाच्या मुखातून निघालेलं आहे. त्या श्रीमुखातून निघालेल्या साहित्याला, त्या तत्वज्ञानाला तुम्ही अनुसरत आहात. ते तत्वज्ञान तुमच्या जीवनाचं सोनं करणार आहे. खूप सांगावं असं वाटतं, खूप सांगावं असं वाटतं, पण कधी कधी असं होऊन जातं की आपण कोणाला सांगून राहिलो काहीच तर फरक नाही पडत. हा जीव असा आहे ना, त्याला शेवटी जे करायचं तेच तो करणार. तुम्ही कितीही डोकं फोडून फोडून सांगा बाबा, तुमचा अनुभव असाच असत, त्याच्या मतलबाचं तो घेणार. तो काही बाबांना असं सांगितलं आमच्या मतलबाचं, पण तुमचा मतलब इथं आल्यानंतर ते थोडासा बाजूला ठेवा. आपल्या म्हणण्याला काहीही किंमत नाही. मला काय वाटतं याला काहीच किंमत नाही. माझ्या देवाला काय वाटतं याला खरी किंमत आहे. पण आम्ही चालवतो आमचीच. काही काही बहादर तर एवढे आहे, देव चुकला म्हणते राजे. इथं जरा सांग, देवाच्या चुका काढणारे सुद्धा बहादर आहे. नाही असं नाही, इथं असं नव्हतं करायला पाहिजे म्हणते देवानं. पण कमीत कमी नाही ज्ञान, ते एवढं तरी पक्क ठेवा की चुकतो तो जीव, परमेश्वर कधीही चुकत नसतो. असेच होते दोन. ते म्हणे कार्य सगळ्या लोकांना सगळ्या विषयावर पीएचडी केल्या, आता आपल्यासाठी विषयच नाही राहिला कोणता पीएचडी करायला, आपण कायच्यावर करावं पीएचडी. म्हणले काय एक विषय आहे माझ्या डोक्यात, म्हणे सांग ना. म्हणे आपण एक नवीन विषय घेऊ. म्हणजे कोणता? म्हणजे देव कुठे कुठे चुकला. एकदम विषय चांगला आहे, आजपर्यंत कोणच नाही घेतला, पण घेतला ते ना. डायरी घेतली, पेन घेतली, निघाले दोघं जण. निघाले, थोडेसे बाहेर गेले. एका जणाच्या घरात त्याला कोह्याचा वेल दिसला. आता कोह्याच्या वेलाची दांडी एवढीशी, करंगई एवढी आणि फळ एवढं मोठं. म्हणे पाय रे देवाची पहिली चूक. म्हणे काय? म्हणे त्याची वेल एवढूसा आणि फळ एवढं मोठं. किती चुकला देव. अरे एवढूशा वेलाले लहानसा फळ पाहिजे होतं. मग त्यानं लिहिली देवाची पहिली चूक, का लहानशा वेलाले मोठं फळ. गेले जाम रानात गेले, आंब्याखाली गेले, एका वरते पायते पाय रे म्हणे दुसरी चूक, झाड एवढं मोठं आणि फळ एवढूस. चूक नंबर 2. आता देवाला आली लहर. मग म्हणे आता याची पोहोच आपण. तेवढ्यात काय झालं, हवा आली, एक आंबा पडला आणि टपकन त्याच्या डोक्यावरच पडला. नाही का देवाची चूक नाही, देवाचंच बरोबर आहे. इथं जर कोह असतं एवढं मोठं, मी तर गेलो होतो ना. चूक देवाची नाही, देव बरोबर आहे. अनुभव आला का बरोबर म्हणते तो, का नाही देव बरोबर आहे. जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत चूक देवाची म्हणते. देव कधीच चुकत नाही, लक्षात ठेवा. चुकतो तो जीव. या चुका, दोष प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. बिना दोषाचं कोणीच नाही. पण आपल्या हातात एवढा आहे, आपल्या ठिकाणी असलेले दोष जाणून घेऊन आपण ते कमी करू शकतो. संपवू जरी शकत नाही तरी कमी करू शकतो. आणि जर आपण आपल्यातल्या दोषाची संख्या कमी केली आणि गुणाची संख्या वाढवली तर आपण शेतकरी लोक आहोत. एक गोष्ट लक्षात घ्या, मी नुसतं व्यवहारातलं बोलतो, मला हे जास्त काही येत नाही, फक्त माझं निरीक्षण असतं. आपण शेतकरी लोक आहोत. तुमच्या शेतातलं सोयाबीन निघालं, 1 क्विंटल सोयाबीन मध्ये अर्धा किलो माती आहे. प्रत्येकाच्या सोयाबीन मध्ये आहे. असा कोणी छाती टोकून सांगू शकत नाही माझ्या सोयाबीन मध्ये मातीचा दाना नाही म्हणून, कारण ते मातीतून निघालेलं आहे. पण सोयाबीन 99 किलो आहे आणि माती 1 किलो आहे. मार्केटात गेल्यावर तुमची माती काय भावानं खपली? काय भावानं खपली? ज्या भावानं सोयाबीन खपलं ना त्याच भावानं ते माती खपते. का? गुणाचं प्रमाण जास्त आहे. सोयाबीनचं प्रमाण 99 आहे, मातीचं प्रमाण फक्त 1% आहे. तसं तुमच्या ठिकाणी जर गुणाचं प्रमाण वाढलं, 100% जीव दोषापासून मुक्तता जेव्हा परमेश्वर कृपा करेन तेव्हाच होऊ शकतो. आपल्या हातात आहे आपल्या दोषाची संख्या कमी करणं. आणि यदा कदाचित आपण कमी 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 करत गेलो, 100 किलो मध्ये 99.5 किलो जर आपलं सोयाबीन असेल तर आपली अर्धा किलो माती सुद्धा सोयाबीनच्या भावानंच खपल्याशिवाय राहणार नाही. आणि याच्या उलट जर झालं, शेतकरी लोकांना माहित आहे सोयाबीन निघाल्यावर मात्रा असते ना. मात्र्यात 99 किलो माती आहे आणि 1 किलो सोयाबीन आहे. घेते का त्याला कोणी 10 रुपये किलो तरी?
म्हणून दोषाची संख्या वाढू देऊ नका, गुणाची संख्या वाढवा. परमेश्वराला अनुसरल्याशिवाय पर्याय नाही. शेवटी का होईना, शेवटी सांगतो. काही कार्यक्रमात येतं, मागच्या एका कार्यक्रमात आम्ही गेलो, मग काही वक्ते म्हणतात मरी गाय ब्राह्मण को दान. नातारपंची दीक्षा म्हणजे मरी गाय ब्राह्मण को दान. आता बोलता येत नाही, चालता येत नाही, आणि काय करणार आहे. हे खरं आहे की जोपर्यंत तुमचे हातपाय व्यवस्थित आहे, मन बुद्धी चित्त अहंकाराचं कार्य व्यवस्थित चालतं, तोपर्यंतच परमेश्वराचं व्हायला पाहिजे. पण यदा कदाचित तुमची तो वेळ निघून गेली असेल म्हणून परमेश्वराचं होऊ नये असंही नाही. ते क्रियाचं गोमटे रूप आहे. तुम्ही कधीही परमेश्वराचं होत असाल तरी तुमचा फायदाच आहे. कसा, असंच एक दीक्षेला आम्ही गेलेलो, तिथं सगळे वक्ते असेच बोलले. दवाखान्यातली दीक्षा होती, ते त्यांना म्हटलं ही चांगलंच आहे, हिच्यात काय चांगलं. एक साधू असतो, तो साधू एका गावात भिक्षा मागायला जातो. पारावर लोक बसलेले असतात. ते लोक म्हणते साधू बुवा सगळीकडे भिक्षा मागायला जा, या घरी जाऊ नका, पुढं दिसते ना. साधू म्हणतो का रे बाबा. म्हणते नाही, त्या घरची बाई लय भांडकुदळ आहे. जो साधू तिच्या घरी आजपर्यंत गेला, एक तर मार खाऊन आला, नाही तर शिव्या खाऊन आला. भिक्षा कोणाला तिनं दिली, बाकी पुऱ्या गावात जा तुम्ही. तोही साधू त्यांचं ऐकलं, गेला त्याच बाईच्या घरी. कारण साऱ्या हट्टामध्ये साधूचा हट्ट भारी. त्याच बाईच्या घरी गेला. तिनं पाहिलं आपल्या घरी साधू येते आहे, तिनं बिलकुल आपली बंदूक भरून तयारच ठेवली. बंदूक समजली ना, लय भारी बंदूक आहे त्याच्याजवळ. एवढी भारी बंदूक आहे का त्याला कंट्रोलच होत नाही. फक्त एकच जण कंट्रोल करू शकते त्याला. सांगू शकते कोणी? सगळे म्हणतात का बायका कोणाचंच ऐकत नाही, कोणाचंच ऐकत नाही. पण मी म्हणतो जगात एक असा कोणीतरी आहे त्याचंही ऐकतात बायका. तो जसं म्हणून तसं ऐकते, नवऱ्याचं नाही ऐकत. एक असा आहे तो जसं म्हणून ना तसंच ऐकते, फोटोग्राफर. हिनं आपली जीभ बिलकुल तयार ठेवली बंदूक भरून. सगळ्यात मोठं शस्त्र आहे बायांजवळ. एक दिवस तर दसऱ्याच्या दिवशी एक बाई आरशा समोर उभी राहिली, हळदी कुकू टाकून राहिली. नवरा म्हणते काय करून राहिली व? म्हणजे गापचूप राहा, दसरा आहे, शस्त्राचं पूजन करावं लागते. तिने तयार ठेवली आपली. साधू गेला तिच्या दारात. बस तिनं विचार केला यानं काहीतरी म्हटलं का आपण शिव्या चालू करायच्या. तिनं यानं म्हटलं भिक्षा. तिनं काय केलं, दुपार सकाळचं शेण उरलं होतं थोडस, आणि माती आंजोळीभर उचलली आणि त्याच्या झोळीत टाकली. तिला वाटलं आता हा काहीतरी म्हणन, मग आपण आपला कार्यक्रम चालू करू शिव्या द्यायचा. नाहीच आटोपला शिव्याला तर मग झाडू आहेच. पण हा साधू हा म्हणतो बेटा फार चांगलं काम केलं तू. म्हणजे ओ बुवाजी मोठे सांगून राहिले चांगलं काम केलं. झोळीत पाहिलं काय काय टाकलं तर म्हणजे हो बेटा पाहिलं. मातीन शेण टाकलं तो फार. तिची अपेक्षा भंग झाली. अपेक्षा भंग झाली का भांडण मिटलं. तुम्ही जर अपेक्षा केली समोरचा येणारा पहिले आपल्याला शिव्या देऊ, मग आपण अशा शिव्या देऊ, आणि त्यानं शिव्याच नाही दिल्या तर भांडणच नाही होत. ते म्हणते साधू बुवा मी आता लय वाईट केलं, तुमच्या झोळीत शेण टाकलं, तुम्ही म्हणता चांगलं केलं. कसं काय? म्हणते हो बेटा चांगलं केलं. म्हणजे कसं काय चांगलं केलं? म्हणजे सांगा तर खरी. म्हणजे पाय बेटा तुझ्या दारात आजपर्यंत जो कोणी आला रिकाम्या हातानच गेला, तो कोणालाच काही दिलं वाढलं. आज पहिल्यांदा माती का होईना पण तो वाढायला सुरुवात केली. आज माती वाढली, उद्या अन्न वाढशील. आजपर्यंत यांनी जन्म परमेश्वराला दिलाच नाही. आता म्हातारा का होईना पण परमेश्वराला जन्म द्यायला सुरुवात तर केली. त्यांचं हे अनुसरण परमेश्वर सिद्धीला नेऊ, आपल्या पदरात घेऊ, अशी त्या साधनदात्याकडे मी भीक मागतो, प्रार्थना करतो. आणि दुसरं एक शेवटचं तुम्हाला सांगतो, गुरुजनाकडून साधू संतांकडून तुम्हाला जे काही तुम्ही ऐकता ना, तिथं स्वतःची बुद्धी लावू नका. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवा. आम्हाला लय आदत आहे स्वतःची बुद्धी लावायची. आम्हाला जे पाहिजे तेच करून घेतो आम्ही. एक माझ्यासारखा होता खादोड,
संसारात होता. त्याचं त्याला काही रोज नाश्त्याला समोसे नालबोंडेच लागे, त्याला घरचं जमेच ना. त्याचं पोट बिघडलं, गेला डॉक्टरकडे. डॉक्टर मोठा MD, 1000 रुपये फी. त्याची बायको साधी सुधी. डॉक्टरना सांगितलं तुम्हाला काहीच झालं नाही, तुमचं थोडंसं पोटाचं डायजेशन बिघडलं, एक 8 दिवस हलका आहार घ्या, तुमचं काम व्यवस्थित होऊन जाते. याले तर समजलं, यालाही समजलं हलका आहार, माझ्या बायकोलाही समजला. दवाखान्याच्या बाहेर आले, पण यायला तर पाहिजे होता समोसा. आता बायकोच्या देखतात डॉक्टरनं सांगितलं बायको करून देईन काय. मग बायकोले म्हणते का तुला समजलं का डॉक्टरनं काय सांगितलं ते. म्हणे हो हलका आहार सोजी गिजी. म्हणे मॅट आहे काय तू, 1000 रुपये फी घेणारा डॉक्टर एवढा मोठा डॉक्टर सोजी सांगन काय, ते तर आपल्या घरी भेटते. ते साधी बिरी. म्हणून मग काय सांगितलं. म्हणे तुला नाही समजलं पाय मी सांगतो. म्हणे काय. म्हणे आपण जमीन येऊन चाललो. म्हणे हो. म्हणे मग हे माती जर पाण्यात टाकली तर माती कुठे जाते, बुडावर जाते. पाणी कुठं राहते, वर राहते. म्हणे हो. मग मातीपेक्षा हलकं काय आहे, म्हणे पाणी. बरोबर. मग म्हणे पाण्यात जर आपण तेल टाकलं तर तेल वर ते राहते, पाणी खाली जाते. मग पाण्यापेक्षा हलकं काय आहे, तेल. म्हणे हो. म्हणजे तेलात जर आपण समोसा टाकला तर समोसा कुठं जाते, म्हणजे हलका आहार काय आहे, समोसा आहे. म्हणजे डॉक्टरनं मला काय सांगितलं, समोसा खायला सांगितलं. असं आपल्या मतानं अर्थ काढू नका. गुरुजनावर विश्वास ठेवा. गुरुजनावर विश्वास ठेवून त्या परमेश्वराच्या पदाची इच्छा मनात ठेवा. आणि शेवटचं महत्वाचं, या कलियुगात जन्मल्यानंतर, या कलियुगात जन्म झाल्यामुळे जो चौकडीचं नरक आम्हाला होणार आहे, ते नरक चुकवण्याचं संधी फक्त महान भावांना भेटलेली आहे. ते नरक ज्ञानानंही चुकत नाही, अनुसरणानंही चुकत नाही. कोण्या स्टेजवर बोलायला लावा तुम्हाला मला. ज्ञानानंही चुकत नाही, अनुसरणानंही चुकत नाही. ते नरक जर चुकत असेल चौकडीचं तर फक्त परमार्गाच्या आवडीनं चुकतं. परमार्गाची आवडी मनामध्ये ठेवा. कोण्याही साधू संतांचा द्वेष करू नका, ईर्ष्या मत्सर करू नका. तुमचा धर्म परमेश्वर सिद्धीला नेवो अशी प्रार्थना करतो.